भक्ती जर का तुम्हाला करायची असेल निस्वार्थ, पहिलं तुम्ही संभोगातून बाहेर या. कसं? वीर्यपात तुम्ही करताय ना, 6 महिने लागतात एक वीर्य अंश तयार व्हायला. तुम्ही नुसतं हाडाचं पाणी घालवत आहे संभोग करून, ते काही उपयोगाचं नाही आहे. जर का तुम्हाला देवप्राप्ती करायचं असेल तर तनाने, मनाने, धनाने शुद्ध व्हा. आणि अजून एक गोष्ट इथे सांगतो मी, जेवढं तुम्ही भक्ती मार्गात चालला आहात, सगळ्यात मूळ पाया म्हणजे काय माहिती आहे? वीर्य, वज्र. तो पाया रचला गेला तरच भक्ती तुमची पुढे जाऊ शकते, नाहीतर जाऊ शकत नाही. वीर्यपात करायचं म्हणून करत चाललेत, हाडाचं पाणी सगळं मनुष्य वाया घालत आहे. कारण एक वीर्याचं गुण तयार होऊन ते जर का प्रज्वलन झाल्यावर एक मूल तयार होतोय. विचार करा किती वैशिष्ट्य आहे त्याचं. मग त्याच्यामुळे ते वीर्य वाया घालवायचं का आपल्यात साठा करून देवप्राप्ती करायचं, हे तुम्ही नक्की विचार करा. कारण तुम्हाला बुद्धी दिलेली आहे. योग्य गुरुकडे जावा, अयोग्य गुरुकडे जाऊ नका. कारण आज अयोग्य गुरु तुम्हाला काय देणार? जो तो स्वतः अनुभवत आहे तेच तुम्हाला देऊ शकतोय. आणि ज्या वेळेला योग्य गुरु तुमच्या जीवनात यायचे ना, त्यावेळेला तुमची बुद्धी बोलते, हाच तो योग्य गुरु आहे, ह्यालाच मला भेटायचंय, ह्याच्याकडनंच मला सगळं भेटू शकतोय. उगाचच कोणीही गुरु करतोय म्हणून गुरुच्या मागे पळत जायची गरज नाही. गुरु येणार, पण गुरु येण्यासाठी तुम्हाला सुद्धा तपायला लागतंय. अग्नीमध्ये स्वतःला पेटून भस्म होऊन त्याची युबती व्हायला लागते. त्यावेळेला तुम्हाला गुरु भेटतात. उगाचच असं गेलं म्हणून गुरु भेटतोय असं नाहीये. त्यासाठी तुम्हाला तयार व्हायला लागतंय. तुम्ही किती गुरुसाठी आतुरतामध्ये आहात, किती भक्तीमध्ये तुम्हाला जीव तडमडत आहे, किती भक्तीसाठी तुम्ही व्याकुल आहात, हे तुमच्यावर निर्भर आहे.